रायगडकडचं एक जोडपं पंढरीला आलं आणि एका बडव्यांच्या घरी मुक्कामी राहिलं। आता बडव्यांच्या घरी मतलब इकडं आपण जर तुळजापूर या भागाकडे गेलो तर आलेल्या पाहुण्याला पुरणपोळी करून ते लोक तिकडले जेवायला वाढत असतात। बरं त्यांचं ते एक आदरात येते, भागाभागात आयटम असतात काही काही विशेष ठरलेले की कुणी पाहुणे येऊ द्या त्यांचं एक ठरलेला आयटम असतो। मतलब पुरणपोळी असेल, काही भागात डाळबट्ट्या चालतात, काही भागामध्ये पुरी भाजी चालते, हा भागोभागाचा आयटम ठरलेला असतो। आणि तसं त्या लोकांनी त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक केला। हे पती पत्नी आलेले होते ना, यांना एका त्या स्थानावरती राहत होते, तिथे एका माऊलीने त्यांना स्वयंपाक केला आणि तिच्या नवऱ्याला ती बनवलेली पुरणपोळी फार आवडली। आता इकडे रायगडकडे ना जास्तीत जास्त लोक भात खातात। बरं मग ते 2-4 प्रकारचे भात असतात, मग गोड करतील, तिखट करतील, भाकरी सुद्धा ते तांदळाच्याच करतात। म्हणजे जास्त प्रकारे तांदूळ यूज केला जातो, खाल्ला जातो। आपल्याकडे मात्र एवढं आपल्याला भाकरी भाजी खाल्ल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही, पण ते लोक मात्र भाताला विशेष महत्व देतात। तसं त्या लोकांनी त्यांना पुरणपोळी केली, तिच्या नवऱ्याला मात्र फार आवडली। तो बायकोला म्हणला, अगं काय सुंदर स्वयंपाक केला म्हणे या माऊलीनं, पण ही पुरणपोळी कशी बनवली एवढी रेसिपी लिहून घे। हिनं लगेच पेन वही, आता पोरींना कुठली जर रेसिपी बघायची असेल तर युट्यूबला सर्च केलं की घर बसल्या सगळ्या रेसिपी उपलब्ध आहे। अगदी स्मूथ पोळी कशी करायची, कोणतंही असू द्या, शेवभाजी कशी करायची, पावभाजी कशी करायची, घर बसल्या पोरी शिकता येतात, कारण युट्यूब वरती सगळं काही उपलब्ध आहे। पण त्यावेळेला नव्हतं ही उपलब्धता, म्हणून तिने आपलं पेन वही घेतली। मग त्या माऊलीने सांगितलं डाळ शिजवावी लागते, ती डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून किंवा साखर टाकून वाटावी लागते, पीठ मळावं लागतं, पोळपाट लाटणं घ्यावं लागतं, कोरडं पीठ घ्यावं लागतं, हे सगळी काही तिनं रेसिपी सांगितली। पण नेमकं रेसिपी लिहित असताना कणकीमध्ये पुरण घालायचं की पुरणामध्ये कणिक घालायची, ही मेन रेसिपी लिहायचंच विसरली। बरं पण पूर्वीच्या काळी जर माझ्या या आजीबाई वगैरे पोळ्या करायच्या ना, आता बऱ्याच तरुण पोरी आजकाल त्यांना पोळ्या येत नाही, पण मावल्या हो शिक्षण पोरी हो किती करा बरं, पण घरातला स्वयंपाक तुम्हाला आला पाहिजे। आणि माझ्या तरी इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, लेकीचं लग्न करत असताना एखादी वस्तू कमी दिली तरी चालेल, अग्निदान हा लग्नामध्ये करू नये, पण एखादी वस्तू तुम्ही तुमच्या परिस्थितीने गरीब असाल तर एखादी वस्तू कमी दिली तरी चालेल, पण गरीब कितीही असू द्या, पण त्या लेकी बरोबर संस्कार नावाची शिदुरी मात्र द्यायला विसरू नका। बरं खर तर संस्काराची शिदुरी जर तुम्ही तुमच्या लेकीला दिली आणि भविष्यात जर त्या ठिकाणी महाराज त्या घरी गेल्यानंतर जर तुम्ही संस्काराची शिदुरी लेकी बरोबर दिली नाही, मग ते घरचे लोक त्या ठिकाणी तुझ्या आईनं हे शिकवलं का, तुझ्या बापानं ते शिकवलं का, मग अशा आपल्या पाठीमागं कुणी वाईट आपल्या लेकीला बोलू नये असं जर वाटत असेल तर यासाठी आपल्याला संस्काराची शिदुरी आपल्या लेकींबरोबर द्यायची। आणि म्हणून इथं जुन्या माय मावल्या आहे, काही काही पोरींना आज पुरणपोळ्या येत नाही, पण पुरणपोळीचा स्वयंपाक खरं तर लेकीच्या जातीला आला पाहिजे। पोरीनं स्वयंपाक शिका फार तुम्ही, पण स्वयंपाक सुद्धा आला पाहिजे। बरं नाही तर काही काही घरी लग्न होऊन गेले का पोरी त्यांना स्वयंपाकच येईना, मग त्या आई वडिलांकडे राहत असताना शिक्षण घेतात आणि आई वडिलांना वाटतं नाही नाही पुरीचा अभ्यास चालू आहे, पुरीचा अभ्यास चालू आहे। तर मला कधी कधी बायका प्रश्न करतात, का हो आरतीताई तुम्हाला स्वयंपाक येतो का? मला काय घरी कामाला थोडी माणसं ते आम्हाला बनवून खाऊ घालतील, आम्हाला आमचं करूनच खावं लागतं। स्वयंपाक आला पाहिजे, कुठलीही मुलीची जात, मी तर 6वी पासून स्वयंपाक करते। पण मी वृंदावनला राहत होते त्यावेळेला एक दिदी माझ्याकडे आली, ती 24 वर्षाची होती। ती पोरगी असं इकडला तांबे इकडं करीन, काहीच करीना, चपाती सुद्धा मोडून घ्यायना। तिला मी म्हणलं का ग तुला स्वयंपाक नाही येत का? ती मला काय म्हणली माहिती का, कीर्तनासारखं अवघड काम केल्यावर स्वयंपाक काय चीज आहे म्हणे, काय शिकायचं स्वयंपाक? म्हणलं मग लग्न झाल्यावर एखादे नोकर लावून किंवा बाई लावून भाकरी करून खायच्या का? आता अक्षरशः लग्न होऊन त्या पुरीचं वर्षच झालं, घटस्फोट झाला तिचा। म्हणजे अशी वेळ आपल्यावरती येऊ नये असं जर, आणि आता खरं तर पुरी भेटत नाही त्यामुळे नावीलाज असतं, कसंही नका का तिला येईन आपण सहन करूनच घ्यावं लागतं। पण पुरीच्या जातीला खरंच स्वयंपाक आला पाहिजे, तिनं तिच्या संस्कारात परिपूर्णता, घराची टापटीपणा, घरातली स्वच्छता, त्या मुलीच्या जातीला हे जमलं पाहिजे। काही काही घरात गेलं ना असा गोगाडा असा पसारा राहतो,
त्या घरात सुद्धा बसावं वाटत नाही. बरं, सासूनं बोलावं तरी किती वेळेला, काही काही मुलींना बोललं की रागही फार येतो. पण ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. घराचं घरपण आपल्याला टिकवायचं असेल, आणि मी तर नेहमी लोकांना सांगत असते, फार पैसेवाली मुलगी किंवा श्रीमंत घराण्यातली मुलगी आपल्या लेकराला पाहण्यापेक्षा ज्या घरामध्ये संस्कार आणि संस्कृती आहे अशा घरची लेकरू, खरं अशा घरची कन्या आपल्याला सून म्हणून करून घेऊन या. पण तिचं संपत्ती आपल्या वाट्याला किंवा आपल्या कामाला येणार नाही आयुष्यभर, पण तिचे असणारे चांगले संस्कार मात्र आपल्या परिवाराला त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत कामी येणारे. म्हणून फार संपत्तीवाले मुलीच्या नादी लागायचं नाही. बरं, पोरींना आजकाल स्वयंपाक आला पाहिजे, पण बऱ्याच पोरी की त्यांना स्वयंपाक येत नाही. पण इथं बसलेले बऱ्याच वयस्कर आजीबाई आहे. आजीबाई, खरं सांगा बरं, तुम्ही करत होते तेव्हा पोळी फुगत होती का नव्हती? झोपल्या नाही ना तुम्ही? बोला, आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही करत होते तेव्हा पोळी फुगत होती का नव्हती? फुगत होती का नव्हती? फुगत होती ना. आता करणारीच फुगती. ती सकाळपासून बेजार. मालक, हे बघा, काही काम सांगायचं नाही बरं, आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. एवढी सकाळपासून ती दुसरं काम करायलाच नको म्हणते. मालक जर कधी म्हणला नाही एवढं करून घे, एवढं पाणी बदलून शेतातलं, ती म्हणते नाही नाही, ते काही सांगायचं नाही, आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. आता खरंच करणाऱ्या फुगात्यात. पण त्यावेळेस पोळी फुगायची आणि त्या मालकाला पोळी फार आवडली. त्यानं ते बायकोनं सगळी रेसिपी, बाई नवऱ्याला आवडली ना, मग काय अडचण आहे, शिकून घेतलं बरं तिनं. पण एक दिवस ठरवलाय दोघा नवरा बायकोनं बसून, आपण एक करू म्हटले की या दिवशी आपण आपल्या गावातले माझे जे 4-2 मित्र आहेत, दररोज भात, कायम झालं की भात, त्यांना काहीतरी वेगळं खाऊ घालू म्हणे आपण. मग ती म्हणली काय अडचण नाही म्हणे, तुला पोळी येईल का? ती म्हणे काय हो, एवढं लिहून आणलं, नाही जमलं तर मी पाहून घेईल. आणि मग तिनं सगळं काही लिहिलेलं होतं ते ओपन केलं आणि नवऱ्यानं 10-5 मित्र बोलवले. मग तिला वाटलं मी सगळी तयारी करून ठेवते ना, अगदी नवऱ्याचे मित्रमंडळ आले की लगेच पोळ्याला सुरुवात करते. ही बसून राहिली आणि त्या ठिकाणी बसल्या बसल्या अगोदर रेसिपी बघून घेतली. मग उठली, पटपट डाळ शिजायला टाकली, पीठ मळून ठेवलं, त्या डाळी शिजल्यानंतर गुळ टाकून त्याचं पुरण करून ठेवली, सगळी काही रेसिपी. आणि त्याच्यानंतर पुन्हा पीठ लावायला घेतलं, तूप घेतलं, पोळपाट लाटणं घेतलं, सगळं काही घेऊन बसली. आणि ते मित्रमंडळ आले, चहा पाणी केलं. केल्याबरोबर हिला वाटलं गरम गरम पोळ्या करून वाढते. मग हिनं लगेच त्या ठिकाणी पुरण घेतलं, पुरणाची अशी वाटी केली, त्याच्यामध्ये तिनं उंडा टाकला आणि कणिक टाकल्याबरोबर पोळपाट ते पिठामध्ये बुडून ती लाटायला लागली. तर ती पुरण जे होतं ना, ते पोळपाट लाटण्याला चिकटलं. ती काय पोळी तिला जमेना. मालक 10 मिनिटांना आला, किती झाल्या पोळ्या? तिला राग आला, कशाच्या किती झाल्या, इथं एकच जमाना, तुम्हाला काय झालं नाही जमायला? अहो म्हणे, तुम्ही पोळीचं मी सगळं नियोजन केलं बघा म्हणे, पण ही पोळी मला काय जमेना. हा, पण याला काय कारण काय झालं, कशामुळे तुला जमेना? म्हणे अहो मला असं वाटतं, जी बाई पुरणपोळी करत होती ना, तिनं अंगावरती पांढरी साडी घातलेली होती म्हणे, आणि माझ्या अंगावर अशी निळी ना, त्यामुळेच मला पोळी जमेना. यानं त्या मित्राला म्हणला, थांबा भाऊ, माझं काम आहे, जरा बाहेर जाऊन येतो. यानं गाडी चालू केली. माया हो, हे दुकानामध्ये गेलं, लगेच बायकोला साडी घेतली, घरला आलं. धर, घाल, पटकन घाल. आता त्यांना येऊन अर्धा तास झाला बघ, लगेच पोळ्या कर बरं. तिनं लगेच पांढरी साडी बिडी घातली आणि पुन्हा त्या ठिकाणी पोळ्या करायला बसली की पुन्हा पुरणाची वाटी करायची, कणिक त्याच्यामध्ये घालायची, लाटायला सुरुवात केली की पुन्हा पोळपाट लाटण्याला चिटकू लागलं. मग ते 10 मिनिटांना आला. आता किती झाल्या? कशाच्या किती झाल्या, पोळीच जा म्हणा. आता काय झालं? अहो म्हणे, जी बाई पुरणपोळ्या करत होती ना, तिच्या हातात बांगड्या नव्हत्या म्हणे, या बायला 2 डझन घालून बसले, त्याच्यानंच पोळी जमेना. हिनं दगड घेतला, सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या आणि पुन्हा पुरणपोळी करायला बसली की तिनं पुन्हा पुरणाची वाटी करावी, कणिक घालावी, लाटायला सुरुवात केली की पुन्हा चिटकू लागलं. नवरा म्हणला, झाल्या का पोळ्या? ती म्हणली, मालक काही म्हणा बाबा, पण मला पोळीच जमाना. म्हणे का बरं? अहो म्हणे, जी बाई पुरणपोळ्या करत होती ना, तिच्या डोक्याचे केस काढलेले होते म्हणे, टक्कल होतं म्हणे तिला, आणि एवढे केस असल्यावर मला जमणच कशी म्हणे ती पुरणपोळी. त्या नवऱ्यानं पुन्हा वस्तार आणला, हिचं अख्खं टक्कल केलं आणि पुन्हा हिनं पुरणपोळी करायला बसली. पुरणाची वाटी की कणिक त्याच्यात लाटायला लागली की पुन्हा पोळी चिटकायला लागली. नवरा आला, आता पुन्हा झाली का पोळी? ओ मालक, ही पोळी आणि तुम्ही. अरे काय झालं, मित्रांना भुका लागल्या, आपण बोलून घेतलं तेव्हाच करून ठेवायचं ना बरं आधी. म्हणे आता मी एवढी सायास प्रयास करते, पण ही पोळी काय मला जमेना. आता काय बिघडलं? अहो म्हणे, आता शेवटच राहिलं बघा. आता काय राहिलं ते तर सांग.
अहो म्हणे जी बाई पुरणपोळी करत होती ना तिचा नवरा मेलेला होता म्हणे, तुम्ही साक्षात जिवंत, ही पोळी मला जमेलच कशी? आता मला सांगा, बाह्य अंगानं बदल केला म्हणजे पुरणपोळी व्यवस्थित होईल का? तसं आपण बाह्य अंगानं त्या ठिकाणी देखावा करत असो, पण अंतकरणामध्ये जर आपल्या प्रेम नसेल, भावना नसेल, भक्ती नसेल, श्रद्धा नसेल, तर त्या भक्तीचा मात्र उपयोग नाही. आणि म्हणून अशीच एक प्रेम करणारी एक भक्त होऊन गेली. आयुष्यभर जिनं माझ्या श्याम सुंदरावरती प्रेम केलं, ती माझी भगवंताची असणारी एक प्रेम सखी. भगवंतावरती जिनं मनातून प्रेम केलं, तिचं नाव मात्र सगळे महाराष्ट्रभर, नवे नवे भारतभर ज्ञात आहे. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम. श्वासों की माला पे, श्वासों की माला पे, श्वासों की माला पे सिमरू में दीवाना, सासों की माला पे सिमरू में दीवाना. माला पे सिमरू में दीवाना. अपने मन के मैं जानूं और पी के मन जीता. अपने मन के मैं जानूं और पी के मन जीता. सासों की माला पे दीवाना, सासों की माला पे सिमरू में दीवाना. जीवनाचं ध्येय ठरवलं, मेरो तो गिरधर गोपाल दुसरो न कोई. पण माझ्या श्याम सुंदरावर प्रेम करत असताना प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो.
जपते आप बनी में शाम, श्वासों की माला पे, श्वासों की माला पे सिमरूं मैं पीका नाम। आयुष्य समर्पित केलं तिनं माझ्या श्यामसुंदराला, अशी एक भक्त होऊन गेली. तिचं नाव आहे मीराबाई. मीराबाईंना त्या ठिकाणी भक्ती करत असताना एवढी एकरूप झाली. द्वारिकाधीश भगवंतामध्ये, भगवंतानं स्वतःमध्ये सामावून घेतलं माझ्या मीराजीजीला. आणि म्हणून मीराबाईची एक भक्ती आहे. गोपिकांचं माझ्या कानावरती निस्वार्थ असणारं प्रेम आहे. काल आपण भगवंताच्या गोपिकांच्या प्रेम